तिथला संपर्क प्रमुख बबन थोरात असेल, विनायक राऊत एक पक्षाचे खूप मोठे नेते आहेत, सुषमा अंधारे सारखी नेते आहेत, ही जी माणसं आहेत मातोश्रीच्या अवतीभोवती राहून पक्षाचं तिकीट विकतायत. जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी प्रचंड स्कोप असताना, अनेक पदाधिकारी माझ्या निवडणुकीच्या अगोदर पक्षामध्ये येत असताना या दलाल मंडळींनी त्या पक्षामधल्या कार्यकर्त्यांना घेतलं नाही. मी म्हटलं ना की मी स्वतः महापालिकेची निवडणूक लढणार नाही, त्यामुळे महापालिकेचं तिकीट मला भारतीय जनता पार्टीने द्यावं माझी अपेक्षा नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय, कारण राज्य संघटक एकनाथ पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. एकनाथ पवार यांनी नांदेड जिल्ह्यातून आत्ताची विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवलेली होती. एकदम टोकाचा निर्णय, निकाल लागून 2-2.5 महिने सुद्धा झालेले नाहीये. काय कारण आहे? खरं तर हा काही निर्णय माझा अचानक नाही आहे, परंतु ज्या पद्धतीनं 20 तारखेला मतदान झाल्याच्या नंतर 23 तारखेच्या रिझल्ट नंतर मी जे सहन करतोय आणि त्याच्या अगोदर माझे आजही म्हणजे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब असतील, संजय राऊत साहेब आहेत किंवा सचिन अहिर असतील, अनिलभाई देसाई, की एवढी सोन्यासारखी माणसं शिवसेनेमध्ये असताना तिथला संपर्क प्रमुख बबन थोरात असेल, विनायक राऊत एक पक्षाचे खूप मोठे नेते आहेत, सुषमा अंधारे सारखी नेते आहेत, ही जी माणसं आहेत मातोश्रीच्या अवतीभोवती राहून पक्षाचं तिकीट विकतायत. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आदरणीय पक्षप्रमुखांनी 1.5 वर्षापूर्वी मला सांगितलं, संजय राऊत साहेबांनी सांगितलं, त्यांना सुद्धा विश्वासात न घेता ही सगळी मंडळी माझ्याबरोबरचं कटकारस्थान करून दुसरा उमेदवार बाजूला ठेवला. मला ज्या दिवशी 12 वाजता बी फॉर्म दिला गेला आणि 12 वाजता डिलिंग येत दुसऱ्यामध्ये असे दोघं तिघं जी दलाल आहेत जे मराठवाड्यामध्ये पक्षाचं नुकसान करतायत. आणि खरं तर ही काय आज नाही, म्हणजे माझा पराभव खरं तर एखादा संपर्कप्रमुख एखादा नेता हा एकमेव जागा नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना लढत असताना एक पक्षाची जबाबदारी असते की 10 पदाधिकारी तिथे येऊन बसणं, परंतु माझ्या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक मी पराभूत कशा पद्धतीने होईल असे बबन थोरात, विनायक राऊतासारखी माणसं काम करतायत. आणि मला माहित आहे की माझा पराभव खरं तर अल्पशा मतानं झाला. आता तुम्हाला कल्पना होती की उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीपासूनच की आपल्या विरोधात असं कटकारस्थान रचलं जात आहे, मग विधानसभा निवडणूक लढून आत्महत्या करण्याचं काय कारण होतं तुमचं? खरं तर माझ्या मतदारसंघामधल्या लोकांनी जेवढं माझ्यावर प्रेम केलं, आदरणीय पक्षप्रमुखांनी ही सगळी माणसं मला तिकीट देऊ नये अशा पद्धतीचा विचार करत असताना संजय राऊत असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, यांनी मला बी फॉर्म दिला. त्यांचा शब्द हा माझ्यासाठी त्यावेळेसही महत्त्वाचा होता. मी जर त्या ठिकाणी निवडणूक जर लढलो नव्हतो, मला माहिती आहे माझ्या विरोधात काय होतं, परंतु मलाही लोकांना म्हणलं ते हा पळपुट आहे, लढणारा कार्यकर्ता रडणारा नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं मला त्या ठिकाणी निवडणूक लढणं हे खूप गरजेचं होतं. त्यामुळे एक मतदारसंघामध्ये मेसेज गेला, ज्या मतदारसंघाचं वाटोळं गेल्या 25-30 वर्षामध्ये तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलंय, आज ते राष्ट्रवादीमधून आहेत. खरं तर त्यांनी जे नुकसान केलंय त्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी मला त्या ठिकाणी लढणं गरजेचं होतं. त्यामुळे मी लढलो आणि पुढच्या काळामध्ये माझी लढाई ही चालूच राहणार आहे. विनायक राऊत असतील, सुषमा अंधारे असतील, यांच्यावर तुम्ही गंभीर आरोप करताय. उद्धव ठाकरेंच्या कानावरती ह्या गोष्टी टाकलेत, त्यांनी काय प्रतिसाद दिला की त्यांनी त्यांची पाठराखण केली? नाही, उद्धव साहेबांची माझी भेट निश्चित नाही झाली, परंतु मागच्या 15 दिवसापूर्वी मी आदरणीय संजय राऊत साहेबांची, सचिन अहिर साहेबांची भेट घेतली. त्यांना सगळी वृत्तांत सांगितला, माझ्या प्रवेशाच्या दिवसापासूनचा आजपर्यंतचा 20 तारखेपर्यंतचा त्यांना सांगितला. परंतु मला माहीत आहे की उद्धव साहेब कामामध्ये व्यस्त असल्यामुळं मला कदाचित त्यांनी वेळ नाही दिली. परंतु अशा पद्धतीची जी नेते मंडळी आदरणीय पक्षप्रमुखाला फसवत आहेत, जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी प्रचंड स्कोप असताना, अनेक पदाधिकारी माझ्या निवडणुकीच्या अगोदर पक्षामध्ये येत असताना या दलाल मंडळींनी त्या पक्षामधल्या कार्यकर्त्यांना घेतलं नाही. का घेतलं नाही मला माहीत नाही, लक्षात ठेवा. परंतु ही जी मंडळी आहेत पुढच्या काळामध्ये अशा मंडळींच्या बरोबर मी काम करू शकणार नाही. त्यामुळे एक माझ्यासारख्या संवेदनशील कार्यकर्त्यांना निर्णय केला मी या पक्षामध्ये काम करणं योग्य नाही, कारण एका माणसासाठी पक्षाच्या 5-10 पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरणं मला वाटतं की ती चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे मी पक्षाला माझा राजीनामा दिलेला आहे. एकमेव हेच कारण आहे की गेल्या काही दिवसापासून आम्ही बघतोय की आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीकडं चांगली एक रीग लागलेली आहे. हा त्यातलंच एक पहिलं पाऊल आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की मी स्वतः महानगरपालिकेची निवडणूक लढणार नाही. मी माझ्या मतदारसंघामधल्या लोकांना एक शब्द दिलाय की माझ्या आयुष्यातला शेवटचा क्षण लोहा कंधार आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी, नांदेड जिल्ह्याच्या जनतेसाठी माझं आयुष्य समर्पित केलेलं आहे. त्यामुळं मी काय महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि 5 वर्षानंतर कुठली निवडणूक लढणार आहे तेही मला माहित नाही, माझ्या आयुष्यामध्ये काय होणार आहे. त्यामुळं पिंपरी महानगरपालिकेत आपण दिसणार आहात भाजपच्या तिकिटावरती. भाजपमधून तुम्ही बरेच वर्ष राहिलेला आहात. मी म्हटलं ना की मी स्वतः महापालिकेची निवडणूक लढणार नाही, त्यामुळे महापालिकेचं तिकीट मला भारतीय जनता पार्टीने द्यावं ही माझी अपेक्षा नाही.
किंवा आजही मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यामुळे माझी पुढची राजकीय वाटचाल काय आहे तर पुढचा काळ निश्चितच दिसणार आहे. परंतु एक गोष्ट अधोरेखित आहे, मी स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणुकी लढणार नाही, हे लक्षात ठेवा. तर भाजपनं तिकीट दिलं तुम्हाला की एकनाथ पवार या आमच्यासोबत आणि लढा निवडणूक. पुढच्या काळामध्ये नेमकं काय काय घडेल खरं तर पुढचा काळ ठरवणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये माझी राजकीय भूमिका काय असेल, मी कुठल्या पक्षामध्ये लढेल, काय करेल, कशा काय करेल, हा खरं तर पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर मी सांगण्याचा निश्चित प्रयत्न करेन. तर उद्धव ठाकरे पक्षातील विनायक राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावरती गंभीर आरोप एकनाथ पवार यांनी केलेले आहेत. ते दलाली करतात असं या ठिकाणी म्हणतायत आणि म्हणूनच त्यांनी शिवसेनेला या ठिकाणी जय महाराष्ट्र केलेला आहे. खरं तर लोकसभेनंतर विधानसभेपूर्वी महाविकास आघाडीकडे अनेक नेत्यांची रीग होती. विधानसभेनंतर आगामी महानगरपालिकेच्या तोंडावरती आता महायुतीकडं अशा अनेक नेत्यांची रीग आपल्याला पाहायला मिळते. एकनाथ पवार यांनी राजीनामा तर दिलाय, परंतु आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावरती लढताना आपल्याला पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.